नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो. कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतक हा कुंभमेळा होतोय. गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे. तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर 10 झाडं लावणार. तर एवढी जागा जिथे असेल तर तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत. म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची. हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत. हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते.